हॅलो 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 नाही हॅलो 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 मिस्टर हॅलो मिस्टर ओके बारीक नाही येत हॅलो मिशन आरंभ 2024-25 अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने आपण गेल्या वर्षभर तयारी चालू केलेली आहे आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या वतीने हा अतिशय स्तुत्याचा उपक्रम आणि या उपक्रमाचे संकल्पक आदरणीय आपल्या जिल्हा परिषदचे सीईओ आशिष एरेकर साहेब, त्याचबरोबर संकल्पक आदरणीय शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब, या शिष्यवृत्ती परीक्षेच्या मिशन आरंभाच्या निमित्ताने नोडल अधिकारी सन्मान्य जयश्रीताई कारले मॅडम, मनीषाताई कुलट मॅडम, त्याचबरोबर जिल्हा टेक्निकल टीमचे रवीजी भापकर सर, पाथर्डी तालुका गट शिक्षणाधिकारी सन्मान्य अनिलजी भवार साहेब आणि तालुक्याचे नोडल अधिकारी सन्मान्य विस्तार अधिकारी श्री रामनाथजी कराड सर, त्याचबरोबर हा संपूर्ण सेट उपलब्ध करून देणारे आदरणीय तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य तरुण सर, संतोषजी घुगरे सर आणि पंचायत समिती पाथर्डी चे सहाय्यक नोडल अधिकारी रामकिशनजी वाघ सर यांनी आज ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण प्रतिबिंब इयत्ता 5वी बुद्धिमत्तेचा पेपर 2 मधील प्रतिबिंब हा घटक पाहणार आहोत. त्या घटकामध्ये आज माझ्याकडे जल प्रतिबिंब हा घटक अध्यापनासाठी आलेला आहे. कालच आमचे मित्र संतोषजी घुगरे सर यांनी आरशातील प्रतिबिंब हा अतिशय सुंदर घटक या घटकाचं मार्गदर्शन तुम्हाला केलं आणि आज जल प्रतिबिंब हा आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारा हा घटक अध्यापनासाठी माझ्याकडे आलेला आहे. तर आपण हा घटक, या घटकातील मूळ संकल्पना काय आहेत या समजून घेऊया आणि मग एक एक उदाहरण पुढे जाऊया. बघा, जल प्रतिबिंब, जल म्हणजेच काय, तर जल म्हणजे पाणी आणि पाण्याचा गुणधर्म आहे. बघा, पाणी हे ढगातून ज्या वेळेस खाली येतं आणि खाली पडल्यानंतर, जमिनीवर पडल्यानंतर ते उताराच्या दिशेने वाहत जातं, खाली खाली वाहत जातं, जमिनीतून खाली मुरतं. बघा, आणि मुरलेलं पाणी काय करतो आपण, विहीर असेल, बोरवेल असेल, यामधील पाणी परत आपल्या शेतीसाठी लागेल, पिण्यासाठी असेल, वापरण्यासाठी असेल, परत यंत्राच्या साहाय्याने किंवा हाताने, म्हणजे पाण्याचा गुणधर्म एक आपल्या लक्षात येतो, खाली वर, खाली वर. हा जो पाण्याचा गुणधर्म आहे, जलचा गुणधर्म आहे, तेच जल प्रतिबिंब आहे. जल प्रतिबिंबामध्ये काय होतं, तर आकृती, जर एखाद्या आकृतीचा वरचा भाग हा प्रतिबिंबामध्ये खाली जातो, खालचा भाग हा वरती येतो. ज्या वेळेस तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्न होत असता त्यावेळेस त्या त्या घटकाच्या मूळ संकल्पना कायम आपल्या डोक्यामध्ये असल्या पाहिजे. आपण वरच्या पातळीवर जातो, शेवट परीक्षा जशी जशी जवळ येते तशी तशी आपण प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना वरच्या पातळीवरचा विचार करतो, परंतु या घटकाच्या मूळ ज्या संकल्पना असतात त्या आपल्या डोक्यामध्ये कायम असल्या पाहिजे. आणि या घटकासाठी सुमारे 8% भारांश आहे. या घटकासाठी 8, आवाज कमी झाला, या घटकासाठी 8% भारांश आहे. बघा, आता तुम्ही जर पाहिलं तर हा जो 8% भारांश आहे, यामध्ये 2023 साठी
जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली तर 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न या जलप्रतिबिंबावर विचारले होते आणि मग 2 प्रश्न म्हणजे 4 मार्क आणि आपल्याला राज्य यादीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी हेच 2 प्रश्न आपल्याला पुढे पुढे घेऊन जायचे. हे जे प्रतिबिंबाचा भाग असतो यातला एकही प्रश्न न चुकणारा असतो. फक्त आपण काय करतो, आरशातील प्रतिमा आहे की पाण्यातील प्रतिमा आहे याचा विचार न करता आपण डायरेक्ट खून करतो आणि तिथे मार्क देतात. हे मार्क जाऊन न देणं हेच आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी सराव आवश्यक आहे. तर आज आपण थोडासा सराव करून घेऊया. सरावाच्या अगोदर ती संकल्पनाही आपण समजून घेऊया. बेसिक कन्सेप्ट, मूळ संकल्पना ज्याच्या लक्षात आली त्याला हा घटक अतिशय सोपा आहे बघा. फक्त सराव आणि सराव या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. 5वा घटक आहे प्रतिबिंब. या प्रतिबिंबामध्ये उपघटक आहे जल प्रतिबिंब. बघा मग जल प्रतिबिंब म्हणजे काय, मग याची ओळख आपण करून घेऊया. तर या उपघटकामध्ये 3 घटक असणार आहेत. अक्षरे, अंक आणि आकृत्या. अक्षरे, अंक आणि आकृत्या. बघा याचं प्रतिबिंब पाण्यात कसं दिसेल, हे आता बघा हिवाळा चालू आहे बघा. आपण उत्तराखंडामध्ये राहतो, आपला भारत देश, आणि सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. ज्यावेळेस आता थंडी आहे, आपला क्लास 8 वाजता संपला की एकदा बाहेर जा, उन्हामध्ये उभं राहा. उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुमची सावली पश्चिमेकडे तोंड करून जर तुम्ही उभे राहिले तर तुमची सावली पडेल, आहे का नाही? आणि त्या सावलीचं निरीक्षण तुम्ही करा. काय अशा पद्धतीने तुमची सावली असेल बघा. हे समजा तुम्ही उभे आहात, मग तुमची जर सावली जर पाहिली, जलप्रतिबिंब म्हणजेच कसं असतं तर तुम्ही पहा तुमची सावली कशी असेल. हे तुमचं डोकं आहे. हे डोकं कुठे जाईल, खाली जाईल. हे पाय वरती. याप्रमाणे आपण जर निरीक्षण केलं तर जल प्रतिबिंब हेच आहे. खाली वर हा जल प्रतिबिंबामधला मूळ गाभ आहे, मूळ संकल्पना आहे. बघा आपण जर सामना खेळायला गेलो, ठीक आहे ना, आणि आपण सामना जिंकल्यानंतर आपण हुर्रे म्हणतो आणि मग त्यावेळेस काय म्हणतो, समोरच्याच्या संघाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. समोरच्याच्या संघाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं की जल प्रतिबिंबाची संकल्पना आपण लक्षात घ्या. हा माझा शब्द आहे, हे तुम्ही त्यावेळेस परीक्षेला आठवायचं. जल प्रतिबिंब आले खाली आणि वर ही संकल्पना आहे. बघा एखादे वृक्ष आहे, सावली आहे, नदीच्या कडेला आहे, त्या नदीच्या कडेला असणाऱ्या वृक्षाचं प्रतिबिंब कसं पडेल तर या जल, जल म्हणजे पाणी. आणि हे 2 प्रकारे असू शकते आकृत्या, तुम्हाला एक वरच्या बाजूने देऊ शकतात, खालच्या बाजूने देऊ शकतात. ही संकल्पना आपण ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा आणि जल प्रतिबिंबाच्या यानंतरच्या येणाऱ्या आकृत्या कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे बघा. त्यानंतर आपण पुढचा घटक पाहूया. तर टीप काय आहे त्याच्यासाठी दिलेली, तर जल प्रतिबिंब कसे दिसते बघा. जल प्रतिबिंबासाठी आकृत्या खाली किंवा वर आणि त्रिप्या रेषा दाखवल्या असतात. त्रिप्या रेषांचा जर विचार करायला गेलं तर कशा असतात त्रिप्या रेषा पहा. जल प्रतिबिंबामध्ये ही तिरपी रेषा कशी दिसणार आहे, तर ही तिरपी रेषा या पद्धतीने दिसणार आहे. ही तिरपी रेषा कशी दिसणार आहे, तर जल प्रतिबिंबामध्ये ही तिरपी रेषा हे डोकं या ठिकाणी, या ठिकाणी. बाकी उभ्या आणि आडव्या रेषामध्ये जल प्रतिबिंबामध्ये कोणताही फरक पडत नाही. ह्या उभ्या आणि आडव्या रेषा तशाच राहतात, फक्त तिरप्या रेषामध्ये बदल होतो. त्यानंतर अर्धवर्तुळामध्ये बदल होत नाही. कोणत्या, तर डाव्या किंवा उजव्या हाताच्या. पण वर आणि खाली असणाऱ्या अर्धवर्तुळामध्ये काय बदल होतो पाहूया. बघा हे वर तोंड असणार तोंड खाली गेल्यानंतर ते खाली येतं. हा बदल जल प्रतिबिंबामध्ये होत असतो. हा उलटा यू आहे. जल प्रतिबिंबामध्ये कसं दिसतंय या पद्धतीने. हा बदल वर आणि खालीसाठी जल प्रतिबिंब महत्वाचा आहे. जल प्रतिबिंब म्हटलं की वर आणि खाली ही मूळ संकल्पना आहे. काल गुगरे सरांनी सांगितलं आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा म्हटलं, आरसा म्हटलं की एक घटक लक्षात घ्यायचा, आरसा. आरशातील प्रतिबिंब सांगितलं होतं. आरसा म्हटलं की एक मूळ संकल्पना आहे उडा. आरसा म्हटलं की काय संकल्पना आहे, उडा. उ म्हणजे उजवा आणि डा म्हणजे डावा. आरशातील प्रतिबिंबामध्ये
काय होतं, उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे जाते. आज आपल्याला फक्त जल प्रतिबिंब या घटकावर विचार करायचा आहे. पाहूया आपण. तर इथे एक आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये बघ, पाहूया आपण काय आहे या आकृतीमध्ये. तर हा जो मुलगा आहे, या मुलगा याचं जे डोकं आहे, तर डोकं आता खालच्या बाजूला जात आहे, वरचा भाग खाली झाला. हा जो लॅम्प दिसतोय, हा वरचा भाग खाली आलेला आहे. ही सरळ रेषा बदल झालेला नाही, परंतु हिची तिरपी रेषा आहे. हिच्याकडे लक्ष द्या. चल, म्हणजे पाण्यामध्ये ही तिरपी रेषा कशी झालेली आहे, तर इकडे आलेली आहे. तिरपी रेषा इकडे आलेली आहे. ही जी हुडी आहे, तिचा वरचा भाग पाण्यामध्ये खाली आलेला आहे. झेंडा दिसतोय, झेंडा वर आहे, तो इकडे खाली आलेला आहे. परंतु एक लक्षात घ्या, झेंड्यामध्ये दिशेमध्ये बदल झालेला आहे बघा. आणि मग इथंच आपले मार्क जातात की झेंडा जल प्रतिबिंबामध्ये या दिशेने दाखवलेला आहे, या दिशेने झेंडा येणं आवश्यक असतो, आणि पर्यायामध्ये या दिशेने दाखवलेला असतो. आपल्याला वाटतं झेंडा दाखवलेला आहे आणि मग त्याची दिशा बदलते. हे उदाहरण काय होणार आहे, आपलं चुकणार. आपला जो झेंडा आहे तो याच दिशेने आला पाहिजे. ह्या सोप्या सोप्या संकल्पना जर तुमच्या लक्षात आल्या तर किती अवघड घटक तुम्ही जलप्रतिबिंबाचा सोडू शकता. उभ्या आणि आडव्या रेषेत कोणताही बदल होत नाही, फक्त वरचा भाग खाली जातो. हा जलप्रतिबिंबाचा मूळ गाभ आहे, मूळ संकल्पना आहे. बघा, आपण पुढे जाऊया. तर आकृतीचा जो जलप्रतिबिंबामध्ये डाव्या बाजूला दिसतो तो डाव्याच बाजूला असणार आहे. उजवा आणि डावामध्ये फार फरक होत नाही, फक्त वर आणि खाली हे जलप्रतिबिंबामध्ये घटक महत्वाचे. बघा, बघूया आता आपण. छोट्या छोट्या संकल्पना आहेत, मूळ अक्षर आहेत, अ आई एबीसीडी आणि 1 2 10 पर्यंत. हे घटक तुम्ही एकदा वेळच्या वेळी गिरवून घ्या. ज्यावेळेस फावला वेळ असेल, वर्गामधली मधली सुट्टी असेल, या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला जे सोपे सोपे घटक आहेत जलप्रतिबिंबाचे, ते स्वतः तुम्ही काय करायचे आहेत, तर गिरवायचे आहेत, त्याच्या जलप्रतिबिंबा काढायचे आहेत आणि आपल्याच मित्राकडून त्या चेक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपलाही वेळ वाचन आणि तोही शिकणार आहे. बघा, आता एबीसीडी मध्ये जर पाहिलं तुम्ही, तर ज्या 5 एबीसीडी मध्ये 7 अक्षर आहेत. कोणते अक्षर आहेत बघा, सी डी ई एच आय आणि ओ एक्स. हे जे अक्षर आहेत, 7 अक्षरांची जलप्रतिबिंब ही त्यांच्यासारखीच दिसतात. एवढं आपल्या कायम लक्षात असलं पाहिजे. आपल्याला ते लक्षात येतच म्हणा, ज्यावेळेस आपण पाहतो सीचं जलप्रतिबिंब असंच असणार आहे, टीचं असं असणार आहे, ई एच आय ओ आणि एक्स यांचं जलप्रतिबिंब आरशामध्ये असंच असणार आहे. म्हणून आता उरलेल्या बाबींचं जलप्रतिबिंब आपण एकदा नजर टाकूया. एचं जलप्रतिबिंब, बीचा आता बघा, एक वरचा जो भाग आहे तो थोडासा छोटा असल्यामुळं काय आहे, तर तो खाली जातो आणि खालचा जो भाग आहे तो वर येतो. बी. सी बघा, डी ई एफ. आता एफ मध्ये बदल आहे. एफ मध्ये काय बदल दिसतोय तुम्हाला, तर एफ चा हा जो वरचा भाग आहे डोक्याचा, हा खाली आलेला आहे. जी बघा, एच आय चे के. चे मध्ये परत बदल दिसतोय तुम्हाला. के मध्ये फार असा बदल नाही, परंतु या ठिकाणी बदल आहे. एल मध्येही तुम्हाला बदल दिसतोय. एम एन अनेक वेळा 3 अक्षरे दिली जातात, जसं के एन ओ. यांचं जलप्रतिबिंब काढा, त्यावेळेस आपल्याला एनचं जलप्रतिबिंब काढताना अवघड होतं. तर बघा, एनचं जलप्रतिबिंब काय आहे, तर उभ्या रेषा सारख्याच असतात. हे कायम लक्षात ठेवायचं. जलप्रतिबिंबामध्ये उभ्या रेषा सारख्याच असतात, फक्त तिरपी रेष जी असते तिचं तिरपी रेषेमध्ये उलटी होते. बघा, ही संकल्पना आपल्याला जलप्रतिबिंबामध्ये लक्षात ठेवायची आहे. ओ पाहूया, पी पाहूया, क्यू. हा एक घटक आपण कायम चुकतो, क्यू. क्यू वर नीट लक्ष द्या. क्यू ची अनेक वेळा तयारी करा.
आर ची अनेक वेळा तयारी करा. ही दोन घटक. यश ची तयारी करा. आपल्याला असे मोजके शब्द असतात ते दरवर्षी 2-3 वर्षातून एकदा येतात आणि तिथेच आपण चुकतो बघा. त्यामध्ये यन हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर यश हा महत्वाचा घटक आहे. हे आपल्याला चुकवणारे घटक आहेत बघा. त्यानंतर 1-2 1-2 मध्ये पाहूया आपण. 1 आणि 2 आणि 5 हे दोन घटक असे आहेत ते आपल्याला दरवेळेस चुकवतात. तुम्ही आतापर्यंत अनेक परीक्षांचा सराव केला असेल. आपल्या 2 सराव परीक्षा जिल्हा परिषदेने आयोजित केल्या होत्या. या दोनही सराव परीक्षेमध्ये तुम्ही निश्चितपणे चांगलं पुढे पुढे जात आहात. उरलेल्या 3ही सराव परीक्षेमध्ये चांगले मार्क पडून जी फायनल एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा गुणवत्तेमध्ये, राज्य गुणवत्तेमध्ये यावेत अशी सर्व शिक्षकांना, सर्व अधिकाऱ्यांना भावना अपेक्षा आहे. तुम्ही त्या संदर्भाने अधिक तयारी करावी आणि आपली जी चूक होती ते सुधारायचे आता 2 महिने राहिलेले आहेत. त्या 2 महिन्यामध्ये 50-60 दिवसामध्ये आपल्या ज्या चुका आहेत त्या सोडायच्यात, आपल्याला त्या कमी करायच्यात. चुकाच कमी केल्या की बरोबरची संख्या वाढत जाते आणि तीच आपल्याला गुणवत्तेपर्यंत राज्य यादीमध्ये घेऊन जाते बघा. आता अंकांमध्ये जास्तीत जास्त अंक कोणते येतात तर 2 आणि 5 हे अंक जास्त वेळा येतात आणि तिथे आपण चुकतो. आणखी 9 एक अंक आहे आणि 6 हे 2 अंक कायम येतात. मग कोणकोणते अंक येतात तर सारखे राहणारे येतात 2, 6 आणि 5. मग यांचं जल प्रतिबिंब काढा असा प्रश्न येतो. तर 2, 6, 5 यांचं जल प्रतिबिंब का 2 आहे. इकडे 6चा जो भाग आहे हा जो खालचा भाग आहे तो या पद्धतीने होतो, या पद्धतीने. 5चा जो खालचा भाग आहे तो गोल असाच होतो या पद्धतीने. बघा आपल्याला जास्तीत जास्त मार्कापर्यंत घेऊन जाणारी ही अक्षरे आहेत, हे अंक आहेत. यांची तयारी तुम्हाला करायची. जास्तीत जास्त इंग्लिश अंकांची ही तयारी करा तुम्ही. त्यानंतर पुढचा घटक आपण पाहूया मराठी अंक. मराठी अंक आतापर्यंत आलेल्या परीक्षेमध्ये कमीत कमी वेळा विचारलेले मराठी अक्षर आहेत, मराठी अंक आहेत. तरी पण आपण त्यांची तयारी केली पाहिजे. इंग्रजी अंकांचा आणि इंग्रजी अक्षरांचं जास्तीत जास्त वेळा रिपिटेशन झालेलं आहे. त्या मानाने मराठी आणि अंक आणि मराठी अक्षरांचं कमी वेळा झालेलं आहे, परंतु तेही आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या घटक एकदा हे अंक आणि हे अक्षर एकदा आले की मग यांचा संच एकत्र देतात आपल्याला. एक एक अंक देत नाही, एक एक अक्षर देत नाही, यांचा संच असतो बघा. जसं 2, 7, 5 किंवा एफ, एन, के यांचा संच असतो किंवा ब, म, व यांचा संच असतो किंवा मराठी अक्षर असेल 3, 7, 9 यांचा संच आपल्याला येतो आणि या संचावर आपल्याला विचार करून मार्क सोडवायचा, प्रश्न सोडवायचे आहेत आणि मार्क मिळवायचे आहेत बघा. आता इथं जलप्रतिबिंबाच्या संदर्भात काही स्वाध्यायातील प्रश्न आहेत ते आपण पाहूया. सोपे प्रश्न आहेत बघा. हे जर प्रश्न आपण सोडवले तर आपल्याला सोप्या संकल्पना अधिक सोप्या होतील. या प्रश्न आकृतीमध्ये जाऊया आपण. पहिला प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की एकदा आकृती 2-3 वेळा निरीक्षण करायचं. याच्यामध्ये बदल कुठे होणार आहे, उभ्या आणि आडव्या रेषेमध्ये कोणताही बदल होणार नाही हे लक्षात घ्यायचं. आता फक्त वरचा भाग खाली जाणार आहे, खालचा भाग वर येणार आहे. मग आता इथं लक्षात घ्यायचं की हा जो भाग आहे हा खाली आहे. बदल होणारे भाग पहिल्यांदा लक्षात घ्यायचे. हा जो भाग खाली आहे आणि तो या ज्या रेषेच्या उजव्या हाताला आहे. याच्यामध्ये डावा उजवा होत नाही, उजवी बाजू उजवीकडेच राहते. मग हा उजव्या बाजूला आहे. मग एक लक्षात घ्यायचं की उजव्या बाजूला असणारा भाग कोणता आहे आणि हा खाली आहे तो वर जाणार आहे. बघा हा डावीकडे आलेला आहे, हा भाग चुकलेला आहे. हा खालचा भाग खालीच राहिलेला आहे आणि तो उजव्या बाजूला आहे, हा चुकलेला आहे. म्हणजे हे तर 2 प्रश्न आपले येणार नाही. आता वरच्या बाजूला गेलेले भाग 2 आहेत, 1 आणि 2. आता हा जो त्रिकोण आहे भरलेला हा या ठिकाणी खाली येणार आहे. इथे खाली आला, इथे खाली आला. आपलं लक्षात आलं. या 2 ठिकाणी खाली आला म्हणजे या 2 आकृत्यांवर आपल्याला निरीक्षण करायचंय. आता त्याच्यामध्ये 2 आकृत्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे की मग तो वेगळ्या घटकावरून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. बघा हा बाण वेगळा आहे. या बाणावर जाऊया, या बाणावर जाऊया. काय आहे या 2 बाणामध्ये फरक? तर आता जलप्रतिबिंबामध्ये तिरप्या रेषा कशा होतात
तर तिरप्या रेषा या पद्धतीने ते उत्तर येतं. ही जर तिरपी रेषा असेल तर तिची तिरपी रेषा जल प्रतिबिंबामध्ये अशी दिसेल, ही तिरपी रेषा जल प्रतिबिंबामध्ये अशी दिसेल. येते लक्षात? आता ही जी तिरपी रेषा आहे ही उलटी झाल्यानंतर कशी दिसेल, तर या पद्धतीने खाली येणार आहे आणि या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आपल्याला दिसतंय. पर्याय क्रमांक 4. पुढे पाहूया. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण सांगितलं होतं की अक्षरांचा संच येतो, अंकांचा संच येतो. 5 आणि 9 हे 2 अंक आहेत. आता या 2 अंकामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर आता पहिल्यांदा 5 हा अंक पाहूया आपण. 5 या अंकामध्ये ही आडवी रेषा आहे आणि 5 हा उलटा होणार आहे, वरचा भाग खाली जाणार आहे. वरचा भाग, ही जी आडवी रेषा आहे ही आडवी रेषा खाली जाणार आहे. या ठिकाणी ही आडवी रेषा खाली गेली, उजवीकडेच गेलेली आहे. या ठिकाणी ही आडवी रेषा सगळ्या ठिकाणी खाली गेली आहे. परंतु आता बदल इथे झालेला आहे की 9 हा इकडे आलेला आहे. 9 कोणत्या बाजूला आलेला आहे? इथे डाव्या बाजूला आलेला आहे. त्याच्यामुळे ही आकृती आपली उत्तर तर येणार नाही. हे लक्षात ठेवायचं की हे उत्तर आपल्याला येणार नाही. आता त्यानंतर उरलेल्या 3 आकृत्यांमध्ये आपल्याला निरीक्षण करायचंय. उरलेल्या 3 आकृत्यामध्ये हा जो 5 आहे, हा 5 काय झालेला आहे, तर याचा जो गोल भाग आहे तो याच पद्धतीने राहतो. फक्त उलटा भाग हा या पद्धतीने होतो. म्हणजे गोलची दिशा ही डाव्या बाजूला आहे. मग गोलची दिशा डाव्या बाजूला इथे आहे आणि इथे आहे. हा भाग संपला, कारण इकडे येणार नाही ती डावी दिशा. एक लक्षात आलं. आता आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 3 मध्ये काय साम्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता 9चा जो गोल भाग आहे, 9चा गोल भाग हा कोणत्या दिशेला पाहिजे, तर याच दिशेला पाहिजे, डाव्या हाताला पाहिजे. हा उजव्या हाताकडे झालेला आहे आणि म्हणून हा ही आकृती चुकलेली आहे. म्हणून योग्य आकृती क्रमांक 3 हे आपण काढून पाहूया. पहा, हा जो गोल आहे तो वरच्या बाजूला येईल, त्यानंतर या पद्धतीने येईल. हा जो 9 आहे, 9चा गोल भाग आहे तो या पद्धतीने. हे आहे जल प्रतिबिंब आणि पर्याय क्रमांक आहे 3. पर्याय क्रमांक 3 आहे. पुढे पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3रा नमुना आहे MPU. हे अक्षर कसे येणार आहेत, तर कसे येणार आहेत ह्या शोधण्याच्या अगोदर आपण कोण याच्यातून बाद होतो लवकरात लवकर उत्तर शोधण्यासाठी तेही आपल्या लक्षात येईल की यम हा या पद्धतीने काढून घेऊया. यम उलटा होणार आहे. यम उलटा कुठे कुठे झालेला आहे, तर 1, 2, 3 ही आकृती आपल्यातून गेलेली आहे बघा. त्यानंतर पी उलटा कुठे झालेला आहे, या पद्धतीने पीचा बी आपल्याला दिसतोय, इथे आहे, इथे नाही, इथे आहे. ही आकृती आपली काय झालेली आहे, बाद झालेली आहे. आता यू हा जो आहे तो उलटा होतोय. मग यू हा उलटा या ठिकाणी होतोय, या ठिकाणी होत नाही. म्हणजे आपला आकृती क्रमांक पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतोय. आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया. पर्याय क्रमांक आकृती क्रमांक 4. आकृती क्रमांक 4 वर आपण जाऊया. आता बघा, इथे एक कोणत्या तरी छोट्याशा संकल्पना म्हणून एक काहीतरी प्राण्यांचं असेल, अक्षरांचं असेल, एखाद्या वस्तूचं चित्र असतं बघा. इथे एक कोंबडी सारखं चित्र तुम्हाला दिसतंय बघा आणि उलटा चंद्र दिसतोय बघा. ठीक आहे ना. आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी कोंबडीचं चित्र तुम्हाला दिसतंय. ठीक आहे ना. आणि चंद्र आहे. कोंबडीचे हे पाय आहे. आता कोंबडीचे हे पाय जे आहेत त्याचे उलटे होणार आहेत. मग उलटे कुठे कुठे झालेले आहेत ते आता संकल्पना लक्षात घ्या. इथं तर ते झालेले नाहीत, म्हणून ही आकृती बाद झालेली आहे. या ठिकाणी ही कोंबडी सरळ आहे. आता या ठिकाणी आणि या ठिकाणी या 2 ठिकाणी त्या आहेत. बघा, चंद्र आहे. चंद्र या पद्धतीने आहे. तो आरशामध्ये काय होणार आहे, तर या पद्धतीने तो चंद्र होणार आहे. या पद्धतीने चंद्र आपल्याला कुठे दिसतोय, वरच्या बाजूला आहे, तो खालच्या बाजूला येणार आहे. परंतु तो
या डोळ्यापासून उजव्या साईडला आहे, डोळ्यापासून उजव्या साईडला हा चंद्र आहे, इथे आहे, परंतु तो डाव्या बाजूला आहे. आणि आरशातील प्रतिमेत डाव्या बाजूला येतो, डावा उजवा होतो, उजवा डावा होतो, परंतु ही पाण्यातील प्रतिबिंब आहे, याच्यामध्ये डावा उजवा होत नाही, वर खाली ही संकल्पना आहे. म्हणून आकृती क्रमांक 3 आपला पर्याय क्रमांक आहे. बघा बघा 5वा प्रश्न पाहूया आपण. आता प्रश्न फारच छान विचारलेला आहे. बघा, पुढीलपैकी कोणत्या आकृतीच्या वरच्या बाजूस आरसा ठेवल्यास तिचे प्रतिबिंब हुबेहूब आकृतीसारखे दिसेल. बघा, आता वरच्या बाजूला आरसा आहे, म्हणजे वरच्या बाजूला जल प्रतिबिंब पाहिजे ना आपल्याला. उलट कसं जल प्रतिबिंब येणार आहे. बघा, अशा छोटे छोटे प्रश्नांची आपण तयारी जर केली तर आरसा कुठे आहे? वरच्या बाजूला आहे. चारही आकृत्या पाहू. वरच्या बाजूला आरसा आहे, यच असा दिसेल. वरच्या बाजूला आरसा किंवा खालच्या बाजूला आरसा म्हणजे जल प्रतिबिंब, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही आरशातील प्रतिबिंब देता आणि तिथेच आपलं उत्तर चुकतंय. बघा, हे परत एकदा हा प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो. पुढीलपैकी कोणत्या आकृतीच्या वरच्या बाजूस आरसा ठेवल्यास तिचे प्रतिबिंब हुबेहूब आकृतीस दिसेल. आता आरशातील प्रतिबिंब जे असतं ते डाव्या किंवा उजव्या बाजूला आरसा असतो, परंतु हा वरच्या बाजूचा आहे आणि वरच्या किंवा खालच्या बाजूस जसं असेल तर या पद्धतीने असते. बघा, बघूया. यच हा असाच दिसेल, ई सुद्धा असाच दिसेल. यल काय होईल? यल सॉरी यल सुद्धा या पद्धतीने दिसेल. बी ओ टी त्या पद्धतीनेच दिसेल. यस आय आणि टी या पद्धतीने दिसेल. ई वाय या पद्धतीने दिसेल. आणि म्हणून सारखी आकृती जी आहे ती जशाच्या तशी दिसणारी ही दिसत नाही, कारण तिच्या यल झालेला आहे, त्याच्यामुळे ही उत्तर चुकतंय. यस बदल झालेला आहे आणि टी बदल झालेला आहे, ही सारखी दिसत नाही. ई आहे परंतु वाय मध्ये बदल झालेला आहे. हुबेहूब आकृती फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसते. या पद्धतीने हा प्रश्न परत 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 लक्षात ठेवा. आपला जल प्रतिबिंब सोडवताना प्रश्न व्यवस्थित वाचा. जो प्रश्न व्यवस्थित वाचतो त्याला मार्क मिळतात. प्रश्न चुकून देऊ नका. जेवढा आपण आपल्या प्रश्नावर लक्ष देऊ तेवढा आपल्याला मार्क वाढतील. बघा, तर बघा स्वाध्याय क्रमांक 5.1 पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा. बघा, एक सोपी आकृती आहे. बघा, आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे. सोपी आकृती आहे, परंतु हे सगळं होत असताना आपली मूळ संकल्पना जल प्रतिबिंब म्हणजे वर आणि खाली हे शब्द आपल्याला विसरायचे नाहीत. पाहूया पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये आपल्याला काय बदल दिसतोय तर पहा, सगळे जे अक्षर आकृती आहेत याच्याकडे एकदा नीट लक्ष द्या. आपली मनाची एक आकृती तोपर्यंत तयार करून ठेवायची. हे या पद्धतीने होणार आहे, हे या पद्धतीने होणार आहे आणि या पद्धतीने होणार आहे. बघा, अशी कुठे आकृती दिसते का? तर हा जो टोकाचा भाग आहे तो या उत्तर आकृतीमध्ये खाली जाणार आहे. इथं खाली आलेला आहे, इथं खाली आलेला आहे, इथेही खाली आलेला आहे. म्हणून ही आकृती आपल्यातून काय झाली आहे? कट झाली आहे. त्याचबरोबर हे जे मधलं चिन्ह आहे, मधलं चिन्ह उलट होणार आहे. इथं सोयीचं आहे, इथं उलट झालेलं आहे. बघा, आणि इथं तर झाडाचं चिन्ह याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे. बघा, पुढे पाहूया आपण आकृती दुसरी. बघा, अनेक वेळा नवोदय परीक्षा असेल, सातारा सैनिकी स्कूल परीक्षा असेल आणि आपण ज्याचा अभ्यास करतो अशा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या प्रकारच्या आकृत्या येतात, त्रिकोण चौकोन, आणि याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळा गोंधळ होतो. म्हणून पहा, या आकृत्या सोडवताना एक लक्षात घ्यायचा, हा जो चौकोन आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, परंतु सरळ आकृत्यामध्येही बदल होणार नाही.
परंतु ह्या ज्या तिरप्या आकृत्या असतात त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ही आकृती या पद्धतीने गेलेली आहे ना, त्याची आरशातील पाण्यातील प्रतिबिंब असं होणार आहे. त्याबरोबर ही जी आकृती आहे, ही आकृती खालचा भाग या ठिकाणी येणार आहे, वरचा भाग या ठिकाणी येणार आहे. पहा, मग तुम्हाला या ठिकाणी इथे जर पाहिलं तर आपल्याला ही जी चौकट आहे ती काय आपल्याला इथे मिळत नाही, या ठिकाणी मिळते, या ठिकाणी मिळत नाही, याही ठिकाणी मिळत नाही. म्हणून आकृती याच्यामध्ये आपल्याला दिसते की पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे जर पाहिलं आकृती क्रमांक 3, या आकृती क्रमांक 3 वर आपण जाऊया. आकृती क्रमांक 3 वर गेल्यानंतर तुम्हाला एक घटक आहे बघा, या संपूर्ण आकृतीमध्ये वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये कोणताही बदल होणार नाही, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या चौकटीमध्येही कोणता बदल होणार नाही. मग बदल कोणता होणार आहे, जे डार्क केलेला भाग आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे. मग डार्क केलेला भाग जो आहे वरचा भाग खाली येणार आहे. मग एक कोणता तरी भाग आपल्या डोळ्यासमोर धरायचा की तो भाग कुठे जातो. आता आपण हा भाग जर डोळ्यासमोर धरला तर तो लक्षात घ्यायचं की खालून 2 नंबरला, खालून 2 नंबरच्या आडव्या रो मध्ये तो आहे, आडव्या ओळीमध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये त्याचा क्रमांक आडव्या दुसऱ्या ओळीमध्ये दुसराच क्रमांक आहे, डाव्याच बाजूला तो दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे, परंतु तो खालून असल्यामुळं आता तो वरून 2 क्रमांक होणार आहे. आलं लक्षात. मग वरून 2 क्रमांक होणार आहे आणि डाव्या बाजूला असणार आहे. इथं वर आहे परंतु तो उजवीकडे गेलेला आहे, आकृती चुकते. 2 नंबरला तो आलेला नाही, आकृती चुकते. 2 नंबरला आलेला नाही, इथं तो उजव्या वरच्या बाजूने आणि डाव्याचा डाव्या बाजूला राहिला, याच ठिकाणी ती आकृती दिसते बघा. आलं लक्षात. आपल्याला जर पाहिलं आपण, तो खालून 2 नंबरला आहे, वरून त्याचा 2 नंबरला आला तो पाहिजे. 4 नंबरची आकृती त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळतं बघा. ही जी आकृती आहे त्रिकोण, हा त्रिकोण या ठिकाणी आलेला आहे, हा चौकोन जो आहे हा चौकोन या ठिकाणी आलेला आहे, आणि उजव्या बाजूला असणारा, डाव्या बाजूला असणारा 1 नंबरच्या कॉलम मधला वरच्या बाजूला असणारा खालून 1 नंबरला आलेला आहे. म्हणजे आकृती क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा. बघा, ही प्रश्न आकृती आहे. आता एकदा निरीक्षण करा आणि तुमचं उत्तर तयार करा. बरं, तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो, तुमचं उत्तर तयार करा. झालंय. आता मनातली मनात तुमचं उत्तर तयार झालं असेल, पाहूया आपण. तुमचे उत्तरही लिहून ठेवा, म्हणजे आपण शेवट तुमचं उत्तर किती बरोबर येतात हेही पाहूया. मला आकडा सांगायचा आहे सगळ्यांनी शेवट. बघा, या आकृतीमध्ये चल प्रतिबिंबामध्ये जे आकृतीची तोंडे असतात ती त्याच बाजूला राहतात. आता यशचं जे तोंड आहे उजव्या बाजूला, ते सीचं तोंड याच बाजूला राहणार आहे, सीचं तोंड उजव्याच बाजूला राहणार आहे. परंतु सी जो आहे तो इथं खालील बाजूला आहे, तो आता वरच्या बाजूला जाणार आहे. मग वरच्या बाजूला आणि उजव्या बाजूला सीचं तोंड कुठे आहे, तर एकाच आकृतीमध्ये आहे, एकाच आकृतीमध्ये आहे. आपल्याला दिसतंय की वरच्या बाजूला सीचं तोंड हे एकाच बाजूला आहे. हे जे सीचं तोंड आहे ते डावीकडे झालेलं आहे, हे डावीकडे झालेलं आहे. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये सीचं तोंड हे उजव्या बाजूला असेल तर उजव्याच बाजूला राहतं, आरशातील प्रतिबिंबामध्ये त्याचं चेंज होतं. आपण प्रतिबिंब जल प्रतिबिंब पाहतोय, त्यामुळे फक्त एकाच ठिकाणी सीचं तोंड उजव्या बाजूला आहे. तुम्ही हे पाहता की सी आला आणि डब्ल्यू आला, परंतु या ठिकाणचा सी आणि या ठिकाणचा सी उत्तराकृती आणि प्रश्न आकृतीमध्ये जर पाहायला गेलं तर वर खाली न झाल्यामुळं ही आकृती आपलं उत्तर येत नाही. म्हणून आपलं उत्तर बरोबर येण्यासाठी हा सी जर आपण पाहिला तर हा सी वरच्या बाजूला गेलेला आहे आणि हा सी खालच्या बाजूचा वर गेल्यामुळं त्यानंतर यमचा डब्ल्यू झालेला आहे. यस पहा, एफ पहा, एफचं पाण्यातील प्रतिबिंब या पद्धतीने होतंय. आलं लक्षात. म्हणून आपली पर्याय क्रमांक 3 ही आकृती आहे ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. प्रश्न क्रमांक 5 वर आपण गेल्यानंतर आता अक्षर आणि डार्क भाग हे आपल्यासाठी फार महत्वाचे घटक आहे. खालीवर मूळ संकल्पना आहे, खालीवर ही मूळ संकल्पना आहे. पाहूया.
एल यल या पद्धतीने आपला होणार आहे. आता या ठिकाणी यल हा खाली आहे, तो वर जाणार आहे, उजव्याच कोपऱ्यात आहे, उजव्याच कोपऱ्यात तो राहणार आहे. सर्व आकृतीमध्ये तो उजव्या कोपऱ्यामध्ये आहे. सर्व आकृतीमध्ये ही जी तिरपी रेषा आहे ती तिरपी रेषा या पद्धतीने झालेली आहे बघा. फक्त आता एल मध्ये काय बदल झालेला आहे तो पाहूया. हा एल जसाचा तसा राहिला, हे उदाहरण आपलं योग्य होऊ शकत नाही. त्यानंतर एलचा हा जो खालील आडवी रेषा आहे, खालील आडवी रेषा ही वर जाणार आहे आणि उजव्या बाजूला जाणार आहे, वर जाणार आहे, उजव्या बाजूला जाणार आहे. एलची ही रेषा ही डाव्या बाजूला आलेली, हेही उत्तर आपलं असणार नाहीये. मग आपलं उत्तर या दोन पैकी एक आणि दोन भागापैकी असणार आहे. ते तर सारखेच दिसतात. मग अशा वेळेस काय करायचं, काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे? तर एक लक्षात घ्या, हा इथालचा जो चौकोन आहे तो शेवटपर्यंत टेकलेला नाहीये आणि या आकृतीमध्ये त्यांनी शेवटपर्यंत टेकवलेला दाखवलेला आहे. त्याच्यामुळे ही दुसरी आकृती त्याच्यामधून बाद होते. आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर राहतं. कधी कधी सारख्या दिसणाऱ्या दोन उत्तर येतात आणि मग अशा वेळेस आपलं सूक्ष्म निरीक्षण करून कोणता घटक वेगळा आहे त्याच्यातून शोधायचंय. बघा आकृती 5चं उत्तर आपल्याला करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे चालूया. होय सर, सर 20 पेजेस झाले. काय 7 क्लोज. चला आपण आता 6व्या भागाकडे येऊया. सहा नंबरची आकृती दिसते बघा. या 6 नंबरच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल एक संकल्पना लक्षात घ्यायची. एक चित्र आहे काहीतरी आणि त्याच्यामध्ये हे जे गोल आहेत, पंचकोन आहे, परत एक गोल आहे खाली. आता पाहूया आपण या आकृतीमध्ये हा जो वरचा गोल आहे आणि तिरपी रेषा आहे, तिरपी रेषा आणि वरचा गोल हे लक्षात घ्यायचं. तिरपी रेषा पाण्यातील आकृतीमध्ये या पद्धतीने होणार आहे आणि गोल इथं खाली येणार आहे. गोल दोन प्रकारचे आहेत, एक छोटा आणि एक मोठा. छोटा गोल खाली कुठे आलेला आहे? इथे नाही, इथे नाही, या ठिकाणी खाली छोटा गोल आलेला आहे आणि तिरपी रेषा झालेली आहे. या ठिकाणी ही जी रेषा आहे ह्या आरशातील प्रतिबिंब सारखं याचं उत्तर आहे. हे तुम्ही जर हे उत्तर आरशातील प्रतिबिंब सारखं आहे, परंतु आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचंय आणि म्हणून ही जी वरची रेषा आहे, वरचा जो छोटा गोल आहे तो तिरप्या दिशेला खाली त्याच्यापेक्षा मोठा गोल येणार आहे आणि नंतर पंचकोन येणार आहे. हे आपण लक्षात घ्यायचे. आकृती क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा 6चं उत्तर 3 हे आपल्याला दिसतंय. आपण पुढे जाऊया. आकृती क्रमांक 7 वर येऊया. बघा आता याच्यामध्ये सोपी संकल्पना काय लक्षात घ्यायची. त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, परंतु पाण्यामध्ये हा जो त्रिकोण आहे तो काय होणार आहे, तर त्याचं जे खाली डोकं वर पाय होणार आहे, खाली डोकं वर पाय. इथं डोकं वर आहे ते खाली होणार आहे. इथं खाली झालंय का? नाही झालेलं. या तीनही आकृत्यामध्ये खाली डोकं वर पाय झालेलं आहे. आता बदल कोणते पाहिजे? उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरक्या रेषा. आता इथं ह्या ज्या रेषा आहेत, ही उभी रेषा आहे ती या पद्धतीने होईल, ही या पद्धतीने होईल, हे या पद्धतीने होणार. आता आतमध्ये जे 3 छोटे छोटे पार्ट्स दिलेले आहेत त्याच्यावर आपण विचार करूया. इथं चंद्र आहे. हा जो चंद्र आहे त्याचं तोंड वरती आहे. तो तोंड आपण खाली कोणत्या बाजूला झालेले ते पाहूया. मग वरच्या बाजूला खाली तोंड झालेलं चंद्र 1 आहे, हा चंद्र 2 आहे, म्हणून ही आकृती आपली त्याच्यामधून काय होते? बाद होते. त्रिकोण सरळ आहे का नाही? तो त्रिकोण डाव्या बाजूला आहे, त्रिकोण डाव्या बाजूला आहे, इथं डाव्या बाजूला त्रिकोण आहे, इथं त्रिकोण उजव्या बाजूला गेलेला आहे. ही आकृती आपल्या उत्तर मधून बाद झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे.
इथे छोट्या छोट्या संकल्पना लक्षात घ्यायच्या. आता ही जर आकृती पाहिली तर साधारण मुलं काय करतात, हा आता येतं काय लक्षात आहे ना, आणि वेळ तर कमी राहिलाय, मग कोणत्याही याला टिक मारून चला पुढे चला. इतकं सोपं होतं. काहीच नाही, जे नाही ते बाजूला काढून टाकणं, नाही की नाही. आपल्या मोबाईलमध्ये काय करत असतो आपण, जे आपल्याला लागत नाही घटक, जे व्हिडिओ लागत नाही, ज्या आकृत्या लागत नाही, आपण त्या डिलीट करून टाकतो. तसं याच्यामध्ये जे नाहीत उत्तर ते पहिल्यांदा काढून टाकायचे. आपोआप आपण सोप्या उत्तराकडे जातो, आपल्या आवश्यक उत्तराकडे जात असतो. बघा पुढे बघा, 8व्या प्रश्नावर येऊ. तर बघा, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की अंक जे असतात, नाही का नाही, इंग्रजी अंकामध्ये एन हा, क्यू हा अंक, एस हा अंक, हे तुम्हाला चुकवण्यासाठी दिलेले असतात. त्याच्यामध्ये फार मोठी चूक होते. बघा, एन हा अंक काय होतं, आपल्याला उभ्या ज्या रेषा असतात त्याच्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कोणताही बदल होत नाही, आरशातीलही प्रतिबिंबामध्ये बदल होत नाही. पण बदल कोणत्यामध्ये होतो, पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. तर उभ्या आणि आडव्या रेषामध्ये न होतात, तिरप्या रेषांमध्ये होतो. ही जी रेषा आहे ती या बाजूला झालेली आहे, पाण्यातील प्रतिबिंबामध्ये ती या बाजूला होणार. हा यन काय, यनची तयारीच करून ठेवा तुम्ही. ओ मध्ये बदल नाही होत. आर मध्ये काय होणार आहे, हे डोकं आहे आरचं, वरच्या बाजूला आहे. उभी रेष जशीच तशी आहे, डोकं खालच्या बाजूला येत आहे, या पद्धतीने होतंय. बघा कुठे आहे अशी आकृती. बघा यन बरोबर आहे, यन बरोबर आहे. यन हा डाव्या बाजूला आहे, तो डाव्याच बाजूला राहिला पाहिजे. इथं यन उजव्या बाजूला गेलाय, आहे का नाही. मग ही आकृती आपली काय झालेली आहे, त्याच्यातून कमी झालेली आहे. आता आर सगळ्या ठिकाणी जर गेलो तर आरचा हा जो डोक्याचा भाग आहे तो उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे आणि तो उजव्याच बाजूला राहायला पाहिजे. परंतु तो वरती आहे, वरती असणारा आरचं डोकं खाली आलं पाहिजे. इथं वरच्या वर राहिलेलं आहे, ही आकृती येणार नाही. या ठिकाणी खाली आहे, या ठिकाणी खाली आहे. परंतु उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला, उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला, तरी उभ्या रेषेच्या हे डाव्या बाजूला आहे, इथं उजव्या बाजूला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आपल्याला किती असले, 4 हे करेक्ट आन्सर आहे, हे लक्षात घ्यायचं. पाहूया ही आकृती. बघा, तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या सरावामध्ये अनेक वेळा सोडण्याचा प्रयत्न केला आणि दरवेळेस सोडवताना याच्यामध्ये चूक होते. बघा आता बरोबर आहे, परत सोडवताना गेलं की चूक होते, परत सोडवायला गेलो की चूक होते. काय चूक होते, हे या चुका आपल्याला टाळायच्यात आणि ती चूक काय होते ही तुम्हाला मी तुमच्या लक्षात आणून देतो. बघा बघा ही आकृती एकदा पाहिली की काहीतरी संकल्पना आहे. काय संकल्पना दिसते, इथं थोडेसे पानं आपल्याला दिसतात, पानं आपल्याला दिसतात. हा जो भाग आहे हा खाली आहे, तो सगळ्यात वरती जाणार आहे आणि या ठिकाणी जो गोल झालेला आहे तो उजव्याच बाजूला झालेला आहे, है की नाही. त्या ठिकाणचा गोल कोणत्या बाजूला झालेला आहे, तर उजव्या बाजूला झालेला आहे. बघा उजव्या बाजूला ही तिरपी रेषा इकडे आलेली आहे, म्हणून ही तिरपी रेषा इकडे जाणार आहे, है की नाही. वरच्या बाजूला या पद्धतीने इकडे बघा. मग आता इथं पान नाहीये, इथं वरती पान नाहीये, इथं वरती पान आलेलं आहे, ही आकृती त्याच्यामधून बाद झालेली आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर हा जो भाग आहे ज्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला तो राहिला पाहिजे नव्हता, तो डाव्या बाजूला आलेला आहे, म्हणून इथं तो डाव्या बाजूला आलेला आहे. हा ही भाग आपल्याला कॅन्सल करावा लागणार आहे आणि या ठिकाणी आणि या ठिकाणीच तो उजव्या बाजूला आहे. या दोन आकृत्यांचं आपल्याला निरीक्षण करायचंय. या दोन आकृत्या बाहेर निघाल्यामुळं उरलेल्या दोन आकृत्यामध्ये साम्य शोधायचं. आता माहिती का नाही, साम्य आणि फरक काय आहे. हा इथं बाण आहे, हे जे पान आहे बघा, हे पान इथं खालच्या बाजूला आलेलं आहे. हे खालच्या बाजूला आलेलं पान उत्तर आकृतीमध्ये काय होणार आहे, वरच्या बाजूला जाणार आहे. इथं वरच्या बाजूला आहे, उत्तर आकृतीमध्ये ते पान खालच्या बाजूला येणार आहे. इथं खालच्या बाजूला आलं, परंतु या ठिकाणी हेच पान वरच्या बाजूला राहिलेलं आहे आणि जलप्रतिबिंबामध्ये खाली वर हा घटक आपल्याला लक्षात द्यायचा आहे. इथं वर असणारा हा घटक हा इथं काय येणार आहे, खाली येणार आहे. म्हणून आपली जी उत्तर आकृती असणार आहे ती 1 नंबरची असणार आहे, कारण ह्या दोन जरी सारख्या असेल तरी हे पान वरच्या बाजूला आल्यामुळं आपल्याला त्याच्यामधून हे भाग कट करायचे. बघा आता पुढची आकृती पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. 2018 साली हा प्रश्न विचारलेला होता 2 मार्कासाठी आणि अनेकदा ह्या आकृतीमध्ये एक बेसिक संकल्पना, बेसिक घटक आहे, तर अर्धवर्तुळ एक लक्षात घ्यायचं.
आणि खाली एक फुलपाखरासारखा भाग आहे. असं आपल्या मनात छोट्या छोट्या वस्तू असेल, प्राणी असेल, याच्या संकल्पना लक्षात आल्या की ते कसं आहे, त्यांचे डोके कुठं आहेत, त्यांचे पाय कुठं आहेत, हे लक्षात घ्यायचं बघा. आता हा जो घटक आहे अर्धवर्तुळ, याच्यामध्ये रंगवलेला भाग हा खाली आहे. तो उत्तर आकृतीमध्ये रंगवलेला भाग वरती जाणार आहे. इथे वरती गेला, इथे वरती गेला, इथे वरती गेला, इथे रंगवलेला भाग खाली आला. ह्या आकृती याच्यामधून काय झालेली आहे, बाद झालेली आहे बघा. आता पुढचा दुसरा घटक, हा तो भाग सगळ्यात दोन्ही तिन्ही आकृतीमध्ये सारखा आहे, इथेही सारखा आहे. आता बघा इथे इथे काय झालेलं आहे, हा जो घटक आहे हा याचं तोंड खालच्या दिशेने झालं पाहिजे. आता इथं वर आहे, तो खालच्या दिशेने आला पाहिजे. इथे खाली आला, इथे खाली आला, परंतु इथे आडव्या झाल्या. त्याच्यामुळे ही आकृती आपल्यातून काय झालेली आहे, बाद झालेली आहे. आता दोन आकृत्यांवर 2 मिनिटं काही सेकंदामध्ये लक्ष देऊन त्या आकृत्या शोधायच्यात बघा. आता काय साम्य आहे, काय विविधता आहे बघा. आता काय साम्य आहे, काय विविधता आहे, तर इथं जो फुलपाखराचा भाग आहे, फुलपाखराच्या भागाचा हा जो भाग आहे इथे काय झालेलं आहे, जसाचा तसा झालेला आहे, ऐका नाही. परंतु तो भाग उलटा झाला पाहिजे. तो भाग काय झाला पाहिजे, उलटा झाला पाहिजे होता. हा जो भाग आहे उलटा या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. आणि या ठिकाणी ही आकृती जशीची तशी इथं आलेली आहे आणि ही आकृती जशी तिथं येऊ शकत नाही, कारण हा वरचा भाग खाली आला पाहिजे. हा वरचा भाग इथं उलट्या दिशेने आलेला असल्यामुळं आकृती क्रमांक 3 हे आपलं काय आहे, योग्य उत्तर या ठिकाणी दिसतंय. म्हणून आकृती क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असू शकत नाही. आकृती क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर असू शकतं. आणि 2018 साली अनेक मुलांचं 1 आणि 3 वरून गोंधळ झाला होता बघा. ज्यावेळेस परीक्षेतून बाहेर आले त्यावेळेस अनेक मुलं म्हणले, सर 1 किती सोपं उत्तर होतं, 1 आहे हे जसं. परंतु काय काय वेगळं आहे हे आपण शोधायला पाहिजे, हे की नाही. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 10च उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 11. छोट्या छोट्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे काय ट्रिक्स आहेत. आणि जलप्रतिबिंबामध्ये खाली डोकं वर पाय, खाली किंवा वर हा घटक महत्वाचा आहे. आरशातील प्रतिबिंबामध्ये उडा उजवा बाजू डावीकडे होते, डावी बाजू उजवीकडे होते. आरसा म्हटलं का उडा हा शब्द आपल्या लक्षात घ्यायचा. आणि पाणी म्हटलं की खाली वर, पाणी म्हटलं की खाली वर, ही संकल्पना आपल्या लक्षात घ्यायची. प्रश्न क्रमांक 11 आहे. प्रश्न क्रमांक 11चं एकदा निरीक्षण करा. काय खाली काय वरती जाणार आहे हे लक्षात घ्या. पाहूया आपण. ही जी तिरपी रेषा आहे, ही तिरपी रेषा अशी होणार आहे. कुठे कुठे अशी झाली पहा, इथे झाली, इथे झाली, इथे झाली. परंतु हा जो अर्धवर्तुळ आहे तो काय होणार आहे, असा होणार आहे. वरती खाली जाणार आहे, इथे झाला, इथे झाला, इथे झाला, इथे काय आहे, तर जसाचा तसा राहिला. हा भाग आपल्यातून कमी झालेला आहे बघा. आता बघा हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे. कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोनाचा हा जो भाग आहे तो भाग, काटकोन जो आहे तो उजव्या बाजूला आहे बघा. कुठे कुठे काटकोन उजव्या बाजूला दिसतोय, तर आपल्याला इथं काटकोन त्रिकोण हा खाली आहे. उत्तर आकृतीमध्ये तो वर जाणार आहे, उत्तर आकृतीमध्ये वर जाणार आहे, इथे खालीच राहिलेला आहे. ही आकृती आपल्यातून काय झालेली आहे, बाद झालेली आहे. आता आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 3 वर आपल्याला निरीक्षण करायचे. काय आहे बरं आकृती क्रमांक 1 आणि 3 मध्ये बदल, तर आता आपल्याला चौकोन जो आहे चौरस तो खाली आलेला आहे, चौरस खाली आलेला आहे, म्हणजे इथेही सारखा आहे. मग आता 1 आणि 3च्या आकृतीमध्ये फक्त त्रिकोणावर आपलं लक्ष केंद्रित करायचं. मग त्रिकोणावर लक्ष केंद्रित करताना हा काटकोन त्रिकोण इथे काढून घेतला. आडवी रेष आणि उभी रेषा तर सारखी आहे, ओके. आता तिरकी रेषा जल प्रतिबिंबामध्ये या पद्धतीने होते बघा. तिरकी रेषा अशी होते, तिरकी रेषा ही अशी झालेली आहे. कुठे अशी झालेली आहे, तर आकृती क्रमांक 1 आणि 3 मध्ये पहा. आपल्याला पर्याय क्रमांक 11 मध्ये 3 दिसते की या ठिकाणी हा त्रिकोण आहे. आता आकृतीमधला त्रिकोण या पद्धतीने आहे बघा. हा त्रिकोण तुम्हाला दिसतोय, मी परत एकदा तुम्हाला दाखवतो.
हा त्रिकोण तुम्हाला दिसतोय कसा होणार आहे तर उभी आकृती उभी आडवी रेष वरच्या बाजूला आहे खालच्या बाजूला जाणार आहे ही त्रिकी आकृती या पद्धतीने होणार आहे मग याच्या 1 आणि 3 मध्ये या पद्धतीचा त्रिकोण कुठे आपल्याला दिसतोय तर हा त्रिकोण जो आहे तो होत नाही हा त्रिकोण होतोय त्याचं कारण असं आहे की काटकोन करणारी जी बाजू आहे काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या डाव्या बाजूला आहेत सॉरी उजव्या बाजूला आहेत त्या उजव्याच बाजूला राहिल्या पाहिजे या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजू या डाव्या बाजूला आल्यामुळं ती आकृती योग्य न होता आकृती पर्याय क्रमांक 3 ही आकृती योग्य होते याच्यावर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवर एकदा आताच निरीक्षण केलं परीक्षेच्या अगोदर की परीक्षेच्या वेळेला आपल्याला वेळ वाचतो आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षा म्हणजेच काय वेळेचं नियोजन वेळ वाचवणं प्रश्नांच्या उत्तर शोधताना म्हणजे स्पर्धा परीक्षेतलं यश आहे बघा कारण वेळ कमी असतो प्रश्न जास्त सोडवायचे असतात योग्य प्रश्न सोडवायचे असतात योग्य उत्तर आले पाहिजे तेही सोडवायचं असतं तर बघा पुढचं पाहूया आकृती क्रमांक 12 सूक्ष्म निरीक्षण करायचं पहा आता एक जल प्रतिबिंबासाठी तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलं तिरप्या रेषा स्वतः एकदा काढून पाहायच्या ही अशी होते आपल्याला ही अशी रेषा आहे कशी होणार आहे ती तर ती अशी होणार आहे येते लक्षात अशी रेषा अशी होणारी रेषा कुठे आहे पहा तर ही तिरपी रेषा अशीच आहे ही उत्तरासारखी आहे प्रश्नासारखी आहे ही आता या 3 आकृत्यामध्ये पाहिजे आपल्याला 3 आकृत्यामध्ये ही जी खालची आकृती आहे ही खालची आकृती ही खालचा जो भाग आहे तो असा झाला पाहिजे अशा पद्धतीने या 2 आकृत्या कुठे आहेत पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये येणार आहे कारण ही जी आहे ही आकृती आपल्याला येणार नाही बघा कारण वरचा भाग खाली खालचा भाग वर नाही का नाही या पद्धतीने जर हा भाग उजव्या बाजूला आहे उजव्याच बाजूला वरचा भाग इथं खालचा भाग उजव्या बाजूला आहे हा खालचा भाग उजव्या बाजूला आला पाहिजे बघा पाहूया आपण आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 4 मध्ये आपल्याला असं लक्षात येते की हा भाग डाव्या बाजूला आलेला आहे आणि हाच भाग उजव्या बाजूला गेलेला आहे म्हणून आकृती क्रमांक 4 पाहूया परत एकदा त्याच आकृतीचं जर निरीक्षण करायला गेलं तर अजूनही आपल्याला काय लक्षात येते की सॉरी पाहूया या ठिकाणी हा जो काळा भाग आहे आणि पांढरा भाग आहे काळा भाग वर जाईल पांढरा भाग खाली होईल डाव्या बाजूचं आकृतीच्या डाव्या बाजूचं इथं बघा काळा भाग हा खाली आलेला आहे काळा भाग वरती गेलेला आहे म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक असणार आहे 4 आकृती क्रमांक 13 वर जाऊया या आकृत्या पाहिलं की असं वाटतं की आपण फास्ट फूड जावं ज्यांचा अभ्यास मीडियम असतो अशी मुलं काय करतात या आकृतीमध्ये काहीच लक्ष देत नाही त्यांना वाटतं आपला वेळ जाईल चला पुढचे प्रश्न सोडवायचे नाही हे तर इतके सोप्या आकृती आहेत मार्क मिळवून देणार आहेत तुम्हाला परफेक्ट मार्क मिळवून देणारा जल प्रतिबिंब हा घटक आहे 2 प्रश्न आले तर 4 मार्क म्हणजे गुणवत्ता यादीत आपण किती वरती येतो बघा आहे का नाही आपल्याला पाहायचंय तर आता एकदम सोपा भाग आहे याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आता ही जी आकृती आहे ही आकृती खाली आहे तर इथे वर येणार आहे परंतु खालचा भाग असा होतो या पद्धतीने होतो या पद्धतीने होतो एक आपण काढून ठेवायचं साधारणपणे असं कुठे झालेलं आहे तर हा जो त्रिकोण आहे उलटा हा त्रिकोण डाव्या बाजूला आणि अर्धवर्तुळ उजव्या बाजूला त्रिकोण डाव्या बाजूला अर्धवर्तुळ उजव्या बाजूला इथे आहे कुठेच नाही बाकी येते लक्षात इथे आहे बाकी कुठेच नाही इथे काय झालेलं आहे अर्धवर्तुळ हे काय झालेलं आहे डावीकडून उजवीकडे झाले हे आकृती त्याच्यामधून गेली त्यानंतर हा जो अर्धवर्तुळ आहे इथे खाली आलेला आहे त्याच्यामुळे ही आकृती होणार नाही या ठिकाणी काय झालंय बाण जो आहे तो बाण तयार झालेला आहे परंतु इथे बाण आहे का या आकृतीमध्ये खालच्या आकृतीमध्ये बाण नाहीये आणि म्हणून आपल्या आकृती बघा या अर्धवर्तुळाला इथे या पद्धतीने आहे आणि या अर्धवर्तुळाला यांनी काय तयार केलंय बाण तयार केलाय एका सेकंदात हे उत्तर आपल्याला कळत आलं ठीक आहे नाही आकृती क्रमांक 13चं उत्तर आहे 2 हे योग्य उत्तर आहे
पुढे पाहूया आकृती क्रमांक 14 वर. बघा, एक लक्षात घ्यायचं, अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ, बाण, उभ्या रेषा, आडव्या रेषा. आता बघा, इथं जर लक्षात गेलं तर ही आकृती आपण पाहूया. इथे जे डोकं आहे हे डोकं वर जाणार आहे. इथे डोकं जे आहे ते या चौरसाच्या वरती ते डोकं जाणार आहे. चौरस आहे आणि त्याच्या डोकं वरती गेलंय, इथे गेलंय, इथे गेलंय. ह्या दोन आकृत्यांचं काम काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता उरलेल्या दोन आकृत्यामध्ये पाहिजे, अर्धवर्तुळ खालच्या बाजूला आहे, अर्धवर्तुळ वरच्या बाजूला आहे. कुठे कुठे आहे, 1 आणि 2 ठिकाणी. बरोबर आहे. आता हा जो अर्धवर्तुळ आहे, हा जो अर्धवर्तुळ आहे अशा पद्धतीने उलटा होणार आहे. कुठे कुठे अशा पद्धतीने उलटा होणार आहे बघा, हे नीट लक्ष द्या. हा जो अर्धवर्तुळ आहे त्याचा खोलगट भाग जो आहे तो इथे वर आहे, इथे काय होणार आहे, खाली होणार आहे. जलप्रतिबिंबामध्ये वर आणि खाली हा घटक महत्वाचा आहे. इथे तो काय झालेला आहे, खाली आलेला आहे. आणि म्हणून आकृती क्रमांक 14चं योग्य उत्तर आहे 4. पर्याय क्रमांक 4 ला लगेच गोल करायचं. त्यानंतर आकृती क्रमांक 15 वर आपण जाऊया. अशी आकृती पाहिली की लगेच मुलं गोंधळतात, अरे बापरे इतका अवघड आकृती आहे याच्यामध्ये तर काय करायचं बा, सगळं सारखं दिसतंय. इकडे तर पर्यायकडे पाहायला गेल्यानंतर सगळेच याच्यासारखे दिसतात, कसं शोधायचं. मग एकेका गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. ज्यावेळेस सगळं सारखं दिसतं त्यावेळेस वेगळं काय याच्यावर शोधायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्टीचं असं सूक्ष्म निरीक्षण करायचं. हा जो डी आहे, हा जो डी आहे तो वरच्या बाजूला जाणार आहे आणि डीचा उलटा भाग इथे दिलेला आहे, वरच्या बाजूला आणि उलटा भाग. हा डी सुईचा झालेला आहे, हा डी सुईचा झालेला आहे, हा डी वरच्या बाजूला गेलं, इथे तर डी नाहीच, उलटाच झालेला आहे. काय अवघड आहे का, सेकंदात आपण उत्तर शोधलं. फक्त एकाकडे कोणाकडे तरी लक्ष द्या, कोणत्याही एकाकडे लक्ष द्या. या डीकडे लक्ष दिलं तर हा वरचा वरचा भाग खाली येणार आहे, परंतु आपल्याला सुरुवातीलाच एकाच याच्यात जर त्याचं उत्तर शोधत असेल तर इकडं बाकीकडे वेळ घालवण्यात लक्ष नाही. बघा आता पर्याय क्रमांक 15चा पर्याय क्रमांक आहे 3. बघा 16वी आकृती पाहूया आपण. या पद्धतीच्या आकृत्या आल्या तर आपल्याला मार्क मिळून जातो. बघा बघा 4, 5, 1 किती सोपी आकृती. या आकृती तर एक आपले मार्क मिळवण्याचं सगळ्यात सोपं असे प्रश्न. 4 आहे, 4 मध्ये उभी रेष आडवी रेष लक्षात घ्यायची. ही आडवी आहे, ही उभी आहे, सगळ्या ठिकाणी सारख्याच राहणार आहेत. 4 काय झालेला आहे, 4 उलटा होणार आहे. 4 काय होणार आहे, उलटा होणार आहे. मग ही उभी रेष मारून घेतली, ही आडवी रेष मारून घेतली, ही तिरकी इकडे आहे, ही तिरकी इकडे जाणार आहे. असा 4 कुठे आहे, असा 4 या ठिकाणी आपल्याला दिसतोय, या ठिकाणी आपल्याला दिसतोय, या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आता एक बघा, एक उलटा होणार आहे, पण एकचा जो भाग आहे एक असा होतोय. ह्या आपली आकृती गेलेली आहे, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, हा एक उलटा. या एकचा हा जो तिरका भाग आहे तो डाव्या बाजूला आहे, हा उजव्या बाजूला गेला. जलप्रतिबिंबामध्ये खालचा भाग वर, वरचा भाग खाली होतो, म्हणजे ही आकृती आपल्यामधून गेलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच आपल्याला चुकवणारे जे इंग्रजी अंक आहेत, आंतरराष्ट्रीय अंक आहेत, ते आहेत 2, 5, 6 आणि 9. याची जास्तीत जास्त तयारी करा. 2, 5, 6 आणि 9. इथं 5 हा या पद्धतीने आहे, हा 5 खालचा भाग वरती, वरचा भाग खाली, या पद्धतीने 5 होणार आहे. मग या दोन आकृत्यांमध्ये 5 कुठे तुम्हाला योग्य दिसतोय, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हा 5 काय करतोय आपल्याला योग्य दिसतोय. म्हणून 16चं उत्तर आहे 1. पर्याय क्रमांक 1 हे 16चं योग्य उत्तर आहे. बघा त्यानंतर पुढची आकृती पाहूया. हा एक शेवटचं उदाहरण आपण पाहूया. हा या उदाहरणामध्ये
आपल्याला आता वेगळं काय हे शोधायचं. सगळ्याच आकृत्या सारख्या दिसतात, सगळ्यात दिसणार सुद्धा आहेत परीक्षेमध्ये, परंतु तुम्ही वेगळं शोधायचंय. बघा बघा आता हा जो अर्धवर्तुळ आहे तो डाव्या बाजूला आहे आणि खालच्या इथं वर आहे, तो खाली येणार आहे. या ठिकाणी आलेला आहे डाव्या बाजूला खाली, या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे. ही आकृती आपल्यातून काय झाली, पास झालेली आहे. त्यानंतर इथं त्रिकोण आहे, तो डाव्या बाजूला आहे. त्रिकोण डाव्या बाजूला इथे आहे, इथे नाही त्रिकोण डाव्या बाजूला, इथे नाही, इथे नाही. संपलं उत्तर. दोनच ट्रिक मध्ये आपण त्याचं उत्तर शोधलं. 1 सेकंद त्याला वेळ लागलेला होता बघा. आणि म्हणून 17चं उत्तर आहे 1. बघा आरशातील आकृती आणि आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब हा आपल्याला मार्क मिळवून देणारा अतिशय अतिशय सोपा घटक आहे. याची खूप 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 तयारी करा. अजूनही तुमच्याकडे साधारणपणे 50, 55, 60 दिवसांचा वेळ आहे. या वेळेमध्ये तुम्ही याची तयारी करा. आज 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी मला आपल्या जिल्हा परिषदचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर सर, त्यानंतर या मिशन आरंभचे संकल्पक सन्माननीय भास्करजी पाटील साहेब, जयश्री कारले मॅडम, त्याचबरोबर मनीष कुलट मॅडम, रवी भापकर सर, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय अनिलजी भवार साहेब, त्यानंतर तालुक्याचे या मिशन आरंभचे नोडल अधिकारी रामनाथजी कराड साहेब आणि पंचायत समितीचे आमचे सहाय्यक नोडल अधिकारी रामकिसनजी वाघ सर, त्याचबरोबर हा एवढा मोठा सेट आपल्या पाथर्डी पंचायत समितीसाठी त्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी उपलब्ध करून देणारे या तिलोक जैन विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य दौंड सर, त्याचबरोबर त्यांची जी टेक्निकल टीम आहे त्याच्यामध्ये संतोषजी घुगरे सर, या सर्वांचं मला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या सगळ्या लाडक्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खूप खूप अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं हे आजचं जे अध्यापन आहे या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.